आजच्या कथेचे नाव आहे पक्ष्यांचा बदला। एक चिमणा आणि एक चिमणी घनदाट जंगलात पिंपळाच्या झाडावर राहत होते। ते झाड खूप दाट होते, त्यामुळे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा यापासून त्यांचे संरक्षण होईल। ते दोघे जण दिवसभर अन्न मिळावे म्हणून बाहेर जायचे। संध्याकाळ झाली की ते परत घरट्यात येऊन आराम करायचे। काही दिवसांनी चिमणीने अंडे दिले। बाळ जन्माला येणार म्हणून ते दोघे जण खूप खुश झाले, परंतु भाग्यात काही वेगळेच होते। एके दिवशी एक हत्ती त्या झाडाखाली आला। त्याला खूप भूक लागली होती, त्यामुळे हत्तीने नेमकी तीच फांदी सोंडेने ओढून घेतली ज्यावर पक्ष्यांचे घरटे होते। झाडाची फांदी तुटून पडली आणि घरटे खाली पडले। त्याचे तुकडे तुकडे झाले, त्यातील अंडी देखील फुटली। संध्याकाळी ती दोघे परत घरी आल्यावर त्यांनी तुटलेले घरटे आणि फुटलेली अंडी पाहिली। हे पाहून त्यांना खूप दुःख झाले। ते दोघे जण जोरजोरात रडू लागले। त्यांना रडताना पाहून पिंपळावर बसलेला एक कावळा तिथे आला। कावळ्याने त्यांना घडलेली हकीकत सांगितली आणि त्यांना धीर देत म्हणाला, चिमण दादा, रडून काही होणार नाही, यावेळी हिम्मत करायला पाहिजे। कावळे दादा, तूच आम्हाला काहीतरी चांगला मार्ग सांग, ज्यातून आम्ही या हत्तीचा बदला घेऊ। कावळा म्हणाला, माझी एक जुनी मैत्रीण आहे मधमाशी, तीच आपल्याला या हत्तीचा बदला घेण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवेल। आणि ते तिघे मधमाशीकडे गेले। कावळ्याने तिला घडलेली दुःखद कहाणी सांगितली। मधमाशीने हे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांनी एक योजना आखली। दुसऱ्याच दिवशी मधमाशी हत्तीजवळ गेली। ती हत्तीच्या कानात गाणे म्हणू लागली। हत्ती ते गाणे ऐकण्यात मग्न झाला। त्याच वेळी कावळ्याने हत्तीचे दोन्ही डोळे फोडले। त्यामुळे हत्ती अतिशय वेदनेने इकडे तिकडे पळू लागला आणि शेवटी त्यांनी तयार केलेल्या खड्ड्यात जाऊन तो पडला। त्यामुळे त्याला बरीच दुखापत झाली। बिचारा वेदनेने तडफडत होता, पण त्याला काहीच करता येत नव्हते। अशा प्रकारे त्या चौघांनी मिळून त्या हत्तीला चांगलाच धडा शिकवला। यावरून आपणाला बोध मिळतो, विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये, त्यामुळे आपलेही नुकसान होतेच। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।